महाराष्ट्र राज्य हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्राचा सहभाग 12.92% एवढा आहे. महाराष्ट्र हे भारतातील एक प्रमुख औद्योगिक राज्य असले तरी शेती हाच राज्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे आणि राज्यातील बहुसंख्य जनसमूह कृषी आधारित उत्पन्नावर अवलंबून आहेत. दुर्दैवानं शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या शेतमालापैकी जवळपास 15 ते 20% शेतमालाचे काढणी पश्चात नुकसान होते. शिवाय शेती व्यवसायातील रोख आर्थिक आवकही अत्यंत धीम्या गतीची असते. तसंच शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्याचा प्रश्नही कायम असतो. भारतातील एका अग्रगण्य बियाणे कंपनीत उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या राजीवजी जावळे यांचं मन या सर्व प्रश्नांच्या जाणीवेने अस्वस्थ होत होते. कामाच्या स्वरूपामुळे त्यांना देशविदेशातील शेती प्रश्नांची आणि त्याचबरोबरीनं त्यावरील आधुनिक उपाययोजनांची माहिती होती. अखेर मनाच्या या अवस्थेतून बाहेर पडण्याचा मार्ग राजीव जावळे यांनी निवडला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रत्यक्ष काम करण्यासाठी आपली सुस्थापित नोकरी सोडून संघर्षाची वाट निवडली. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या राजीव जावळे यांनी आपले नवे कार्यक्षेत्र निवडले ते विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कोनड खुर्द या लहानशा गावात. विशेषतः प्रक्रिया उद्योगाचा सखोल अभ्यास करून त्यांनी गावातील गरीब संघर्षशील शेतकऱ्यांच्या मदतीने 2019 साली आपल्या आभाळमाया ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. राजीव जावळेंच्या या साहसी योजनेत त्यांना मोलाची साथ मिळाली ती त्यांच्या कुटुंबियांची. फळ पिकात होणाऱ्या नुकसानीला घाबरून शेतकरी फळ पिकांच्या बागा तोडत असताना राजीवजी जावळे यांनी पेरूच्या बागा लावण्याचा धाडसी निर्णय घेतला. कारण अभ्यासू राजीवजी जावळे यांची भिस्त केवळ पेरूच्या विक्रीवर नव्हती, तर फळ प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करण्याचा त्यांचा विचार ठाम होता. परंतु फळांच्या अल्पजीवितामुळे फळांच्या काढणी पश्चात होणाऱ्या नुकसानीची शेतकऱ्यांना कायम धास्ती असते. शेतकऱ्यांच्या अशा जटिल प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं शासन नेहमीच विविध योजना आणि प्रकल्प राबवित असते. शेतकऱ्यांच्या मेहनतीचे योग्य मोल व्हावे, शेतमालाला योग्य तो भाव मिळावा, तसंच उत्पादनाची मूल्य साखळी सशक्त व्हावी, याकरता शेतकऱ्यांना भांडवल आणि योग्य वितरण पुरवठा करणे, तसेच उत्पादनामध्ये सुधारणा करण्याच्या हेतूनं आणि उत्पादित शेतमालासह चांगली बाजारपेठ आणि योग्य दर मिळावा, या सर्व बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने राज्यात आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने तसंच सहकार आणि पणन विभागाच्या मदतीने महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प अर्थात मॅग्नेट हा अभिनव प्रकल्प सुरू केला आहे. मॅग्नेट प्रकल्प केवळ अनुदान देत नाही, तर उद्योग सक्षमपणे चालवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, तांत्रिक ज्ञान आणि विक्री व्यवस्थापनाचे कौशल्यही देते. ही माहिती मिळताच राजीव जावळे यांनी अनुदानासाठी मॅग्नेट प्रकल्पाकडे अर्ज केला आणि मॅग्नेटच्या सर्व निवड प्रक्रियांमधून त्यांच्या प्रकल्पास मान्यता मिळाली. प्रकल्पांतर्गत प्रशिक्षणामुळे राजीव जावळेंचा आत्मविश्वास अधिकच वृद्धिंगित झाला. प्रकल्प उभारणीसाठी तसंच तो यशस्वीरित्या चालवण्यासाठी आपण सक्षम असल्याची त्यांची जाणीव दृढ झाली. राजीव जावळेंच्या या आत्मविश्वासपूर्ण वाटचालीत त्यांना मॅग्नेटचे अधिकारी मोलाचे मार्गदर्शन करीत होते. याचाच परिपोष म्हणून आभाळमाया फूड प्रोसेसिंग प्लांट पूर्ण क्षमतेने सुरू झाले. आज आभाळमाया फूड प्रोसेसिंग प्लांटमध्ये 2 टन क्षमतेचे अत्याधुनिक फळ प्रक्रिया केंद्र सुरू आहे. आंबा, सीताफळ, पेरू, चिकू, हिरवी मिरची अशा विविध पिकांवर येथे प्रक्रिया केली जाते. केंद्रामध्ये प्रतिदिवस सुमारे 16 मेट्रिक टन फळांची आवक होते. फळांची प्रतवारी करणे, वॉशिंग करणे, गुणवत्ता तपासणी करणे, तसंच पल्पिंग, हिटिंग, फिलिंग, उणे 40 अंश सेल्सिअस ब्लास्ट फ्रीजिंग करणे आणि उणे 22 अंश तापमानात साठवणूक करणे, या संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध आणि वैज्ञानिक पद्धतीनं केल्या जातात. सध्या आभाळमाया फूड प्रोसेसिंग प्लांटमध्ये 120 मेट्रिक टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज आणि 2 टन क्षमतेचे ब्लास्ट रूम्स आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी एकूण 3 कोटी 23 लाख रुपयांच्या गुंतवणुकीची आवश्यकता होती. त्यापैकी 1 कोटी 22 लाख रुपये राजीव जावळे यांनी स्वनिधीतून जमवले. 50 लाख रुपये FIF अंतर्गत कर्ज घेण्यात आले आणि तब्बल 1 कोटी 52 लाख रुपयांचे अनुदान मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत देण्यात आले. अशा पद्धतीनं बुलढाण्यातील चिखली तालुक्यातल्या कोनड खुर्द
यासारख्या लहानशा गावात विदर्भातले पहिले शेतकरी आर्थिक केंद्र उभे राहिले. सामाजिक जाणीवेतून सुरू झालेल्या आभाळमाया फूड प्रोसेसिंग प्रकल्पामुळे अनेकांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. दररोज सुमारे 40 ते 45 महिला आणि 12 ते 15 तरुण येथे काम करीत आहेत. तसेच परिसरातील 8 ते 10 मालवाहतूक गाड्यांना या निमित्तानं नियमित काम मिळाले आहे. जवळपास 75 कुटुंबांना या उपक्रमाअंतर्गत रोजगार उपलब्ध झालाय. काढणी पश्चात पिकाची धास्ती वाटणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी हक्काची आणि भरवशाची अशी एक स्थिर बाजारपेठ या प्रकल्पामुळे उपलब्ध झाली आहे. पर्यावरण संरक्षणासोबतच सामाजिक सुरक्षितता आणि लिंगभाव समानता अंमलात आणणे हेही गरजेचे आहे. ही या प्रकल्पानिमित्त मॅग्नेटने अधोरेखित केले आहे. अगोदर आम्ही शेतामध्ये काम करायचो. आभाळमाया कंपनीत आम्हाला 40 महिलांना रोजगार उपलब्ध झाला. दर महिन्याला आमचं मेडिकल चेकअप होते आणि आमच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. आमच्याकडे साधारणतः 40 महिला आणि 15 पुरुष काम करतात. तर त्यांची आम्ही वेळोवेळी चेकअप करतो. नंतर मॅग्नेटच्या संपूर्ण नियमानुसार त्यांची सुरक्षा आणि पूर्ण काळजी घेतो. प्रोडक्शनमध्ये आम्ही पूर्ण हायजीन मेंटेन करतो. गुणवत्तेमध्ये कुठलीही तडजोड करत नाही. त्यामुळेच उत्तम गुणवत्ता असलेला माल आप्कोमधून बाहेर पडतो. प्रकल्प उभा राहिल्यानंतरही शेतकऱ्यांना विविध माध्यमातून प्रशिक्षित करून अधिकाधिक सक्षम करण्याचे मॅग्नेटचे प्रयत्न सुरू आहेत. वर्ल्ड फूड एक्सपोसेल सारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात होणाऱ्या सहभागामुळे राजीव जावळे यांचा जागतिक बाजारपेठेचा अभ्यास अधिकच वृद्धिंगत झालाय. विशेष कौतुकाची बाब म्हणजे आभाळमाया फूड प्रोसेसिंग कंपनीने आप्को नॅचरल फूड चेन नावाचा स्वतःचा ब्रँड विकसित केलाय. जो शेतकरी आमचा माल पिकवतो त्याला विक्रीची व्यवस्था उपलब्ध नाहीये आणि ती विक्रीची व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही काय प्रयत्न करू शकतो यावर जेव्हा आम्ही थोडं ब्रेनस्टॉर्मिंग केलं तर आमच्या लक्षात आलं की आपण प्रक्रिया उद्योग उभे केले पाहिजेत, कोल्ड स्टोरेजची चेन उभी केली पाहिजेत, पॅक हाऊस उभे केले पाहिजेत आणि ह्या सगळ्या गरजा आमच्या मॅग्नेटने भागवल्या. मॅग्नेटच्या अंतर्गत आम्ही जो प्रकल्प उभा केला याच्यामध्ये आम्ही दिवसाला 16 टनपर्यंत फळं आहेत, भाजीपाला आहे ते प्रोसेस करू शकतो. आमच्याकडे -40 डिग्रीचा ब्लास्ट युनिट आहे, -22चा कोल्ड स्टोरेज आहे आणि अद्ययावत असं पॅक हाऊस आहे. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना त्यांचे जे शेतात उत्पादित केलेले फळं आहेत, भाजीपाला आहे याला एक्सपोर्ट करण्याची सुद्धा या ठिकाणी आम्हाला संधी निर्माण करून देता आलेली आहे. निरस आणि सुखासीन आयुष्य जगण्याऐवजी राजीव जावळे यांनी धाडसाचा निर्णय घेतला. प्रस्थापित वाट न निवडता प्रयोगक्षम विचारांची वाट निवडली. विदर्भातील एका छोट्या गावात एक शेतकरी आर्थिक केंद्र उभारलं. स्वतःसोबतच समाजाचा विचार, गरीब शेतकऱ्यांचा विचार केला आणि त्यांना अत्यंत भक्कम साथ मिळाली ती मॅग्नेट सारख्या कार्यक्षम प्रकल्पाची. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना एक नवीन आशा मिळाली. जिल्ह्यातील हजारो फळबागा तोडल्या जाण्यापासून वाचल्या. एक सक्षम यंत्रणा उभी राहिली या आणि अशा कित्येक फळबागांच्या संरक्षणासाठी आणि शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी मॅग्नेट प्रकल्पाच्या रूपानं. धन्यवाद.